नमस्कार मंडळी. आपण सगळेच आयुष्यात यशस्वी होऊ इच्छितो. कोणाला खूप पैसे कमवायचे आहेत, कोणाला प्रसिद्ध व्हायचं आहे, तर कोणाला सुखी कुटुंब हवे आहे. आपण धावतोय, कष्ट करतोय, पण तरीही असं वाटतंय का की आपण जिथे आहोत तिथेच थांबलोय? जणू काही कोणीतरी आपले पाय मागून ओढतय. ते ओढणारे पाय कुणाचे दुसऱ्याचे नसून आपलेच स्वभाव धर्माचे आहेत. आज आपण या 4 शत्रूंबद्दल बोलणार आहोत, जे तुमच्या प्रगतीच्या आड भिंतीसारखे उभे आहेत. जर तुम्ही त्यांना हरवलं तर तुम्हाला रोखण्याची ताकद कोणामध्येच नाही. नंबर 1. लोकांची भीती. सरळ भाषेत सांगायचं तर लोक काय म्हणतील हा विचार करणं म्हणजे स्वतःच्या पायावरती धोंडा पाडून घेण्यासारखं आहे. विचार करा, उद्या तुम्हाला भूक लागली तर हे लोक जेवायला वाढणार आहेत का? किंवा तुमचं बिल भरायला हे लोक येणार आहेत का? नाही ना. मग त्यांच्या फालतू बडबडीसाठी स्वतःची स्वप्न का मारायची? लोकांना तर सवयच असते, तुम्ही चांगलं केलं तरी ते नावं ठेवणार आणि वाईट केलं तरी बोचकारणार. तुम्ही यशस्वी झालात की म्हणतील नशीब जोरावर होतं, आणि हरलात की म्हणतील आम्हाला माहित होतं हे असंच होणार. त्यामुळे या लोकांच्या कमेंटकडे दुर्लक्ष करायला शिका. तुमचं आयुष्य तुमची जबाबदारी आहे. ज्या दिवशी तुम्ही लोकांकडे बघणं सोडून स्वतःच्या कामावरती लक्ष द्याल त्या दिवशी निम्म टेन्शन संपेल. लक्षात ठेवा, लोकांचं काम फक्त बघणं आहे, पण इतिहास मात्र तोच घडवतो जो लोकांच्या भीतीला खिशात टाकून पुढे जातो. बिनधास्त राहा आणि स्वतःच्या मनाचं ऐकून जगा. नंबर 2. आळस आणि चालढकल. आळस हा असा गोड विषारी शत्रू आहे जो आपल्याला सोफ्यावरती पडून स्वप्न बघायला लावतो, पण ती पूर्ण करण्याची ताकद मात्र हिरावून घेतो. आपण म्हणतो आज नको उद्या करू, पण लक्षात ठेवा, ज्याचा उद्या उजडला त्याचं काम कधीच नाही झालं. हा आळस हळूहळू तुमच्या वेळेची चोरी करतो आणि मग ऐनवेळी कामाचा डोंगर समोर उभा राहिला की तुमची झोप उडते. याला हरवायचं असेल तर एकच मंत्र लक्षात ठेवा, आत्ताच. जेव्हा एखादं काम समोर येईल आणि मन म्हणेल थोड्या वेळाने करू, तेव्हा लगेच मनात 5, 4, 3, 2, 1 असं उलटं मोजा आणि विचार करायच्या आत त्या कामाला भिडून जा. मोठं काम पाहून घाबरू नका. त्याचे छोटे छोटे तुकडे करा, कारण अख्खा हत्ती एका घासात खाता येत नाही, पण तुकडे करून नक्कीच संपवता येतो. मोटिवेशन हे फक्त बॅटरी चार्ज करण्यासारखं आहे, पण शिस्त हे इंजिनासारखं आहे जे तुम्हाला थकवल्यावरही पुढे नेतं. त्यामुळे या आळसाच्या विळख्यात अडकण्यापेक्षा कष्टाची सवय लावा, कारण कष्ट आज टोचतील पण उद्या त्याचं फळ गोड असेल. 3. शत्रू, अपयशाची भीती. हरण्याची भीती ही माणसाला प्रयत्न करण्यापासून रोखते आणि हाच आपला सर्वात मोठा शत्रू आहे. आपण विचार करतो जर मी फेल झालो तर लोक काय म्हणतील, किंवा माझं नुकसान झालं तर काय. पण विचार करा, प्रयत्न न करून आधीच हरण्यापेक्षा मैदानात उतरून 2 हात केलेलं काय वाईट. जो पडायला घाबरतो तो कधीच धावायला शिकत नाही. लहान मूल चालताना 100 वेळा पडतं, पण ते उठून उभं राहतं, म्हणूनच एक दिवस धावू शकतं. अपयश म्हणजे शेवट नसून ती सुधारण्याची एक संधी असते. थॉमस एडिसनने बल्ब बनवताना हजारो वेळा प्रयत्न केला, पण त्यांनी त्याला हार मानलं नाही, तर न चालणारे मार्ग शोधले असं मानलं. त्यामुळे रिस्क घ्यायला घाबरू नका. कम्फर्ट झोनच्या बाहेरच तुमचं खरं भविष्य दडलेलं आहे. लक्षात ठेवा, हरलात तरी अनुभव मिळेल आणि जिंकलात तर इतिहास घडवाल. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि एकदा पूर्ण ताकदीने भिडा. 4. शत्रू, तुलना आणि मत्सर. आजकाल आपण स्वतःच्या सुखापेक्षा दुसऱ्यांच्या सुखाकडे बघून जास्त दुःखी होतो. सोशल मीडियावरती कोणाचे फिरण्याचे फोटो पाहिले किंवा कोणाची नवीन गाडी पाहिली की आपल्याला वाटतं माझंच आयुष्य किती भंगार आहे. पण लक्षात ठेवा, प्रत्येकाचं नशीब आणि वेळ वेगळी असते. सूर्याचा प्रकाश वेगळा असतो आणि चंद्राचा शीतलपणा वेगळा. सूर्य रात्री चमकू शकत नाही आणि चंद्र दिवसा प्रकाश देऊ शकत नाही, पण दोन्हीही आपापल्या जागी महान आहेत. दुसऱ्याची प्रगती बघून जळण्यापेक्षा
स्वतःची स्थिती कशी सुधारेल यावर लक्ष द्या. तुमची खरी स्पर्धा ही कालच्या स्वतःशी असली पाहिजे. जर तुम्ही कालपेक्षा आज थोडे जरी चांगला झाला असाल तर तुम्ही जिंकलात. दुसऱ्यांच्या यशाचा हेवा करण्याऐवजी त्यातून प्रेरणा घ्या. देवाने प्रत्येकाला वेगळं टॅलेंट दिले. फक्त ते ओळखा आणि स्वतःच्या मार्गावरती चालत राहा. लक्षात ठेवा, स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करणं म्हणजे स्वतःच्या हिऱ्यासारख्या आयुष्याला कवडी मोलाचे ठरवण्यासारखं आहे. मंडळी, हे 4 शत्रू जोपर्यंत तुमच्या डोक्यात घर करून आहेत तोपर्यंत तुम्ही प्रगती करू शकणार नाही. दुसऱ्याच्या आयुष्याकडे बघून जळण्यापेक्षा आणि लोक काय म्हणतील या फालतू विचारात वेळ घालवण्यापेक्षा स्वतःच्या कामावरती लक्ष केंद्रित करा. लक्षात ठेवा, वेळ कोणासाठी थांबत नाही आणि गेलेली संधी परत येत नाही. आजच या शत्रूंना मनापासून बाहेर काढा. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि जिद्दीने कामाला लागा. ज्या दिवशी तुम्ही स्वतःचे मालक बनाल आणि या भीतीला गुलाम कराल त्या दिवशी यशाचं खरं शिखर तुमच्या पायाशी असेल. चला तर मग उठा आणि सिद्ध करा की तुम्ही कोणापेक्षा कमी नाही. धन्यवाद.